नमस्कार. आज आपण आपल्या भारतीय संविधानातल्या एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर खूप आश्वासक कलमाबद्दल बोलणार आहोत. चला सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी आला असेल. भारतात एक चांगला वकील करायचा म्हणजे साधारण किती खर्च येत असेल? याचं उत्तर आहे लाखो रुपये. हो, आणि हे एक कठोर सत्य आहे. मग विचार करा, अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत त्या सामान्य माणसाने न्याय मिळवायचा तरी कसा? हीच तर खरी अडचण आहे. आणि या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या संविधानातच दिलेलं आहे. चला तर मग पाहूया. हे उत्तर आहे अनुच्छेद 39 आता ही गोष्ट मोठी रंजक आहे. बघा, हे वचन 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात जोडलं गेलं. पण त्याला खरी ताकद, एक व्यवस्थित कार्यप्रणाली मिळाली ती 1987 मध्ये, जेव्हा विधी सेवा प्राधिकरण कायदा अस्तित्वात आला. पण ठीक आहे, हे सगळं कागदावर झालं. प्रत्यक्षात हे कलम काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी चला आपण रामूची गोष्ट ऐकूया. तर रामू हा एक भूमिहीन मजूर होता. झालं असं की जमीनदाराने त्याची मजुरी तर दिलीच नाही, उलट वर त्याच्यावरच एक खोटी FIR दाखल केली. आता साहजिकच वकिलासाठी पैसे कुठून आणणार? त्यामुळे तो बिचारा पूर्णपणे खचून गेला होता. पण तेव्हाच त्याच्या मुलाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे म्हणजे DLSA कडे अर्ज केला. आणि मग काय, DLSA ने रामूला एक मोफत वकील दिला. याचा परिणाम, रामू केस जिंकला. अर्थात हे मान्य आहे की रामूसारखं नशीब सगळ्यांचंच असतं असं नाही. आजही अनेक लोकांना या हक्काची माहितीच नाहीये. पण जेव्हा ही प्रणाली काम करते तेव्हा ती असाच काहीतरी मोठा बदल घडवते. रामूच्या गोष्टीतून आपल्याला या कायद्याची ताकद तर दिसली. पण आता प्रश्न असा आहे की ही मदत नेमकी कोणाला आणि कशी मिळते? चला ते आता पाहूया. तर ही मदत नेमकी आहे कोणासाठी? ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, जे अनुसूचित जाती किंवा जमातीचे सदस्य आहेत, महिला आणि मुलं, दिव्यांग व्यक्ती, औद्योगिक कामगार किंवा नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरलेले लोक, या सगळ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. आता ही व्यवस्था चालते कशी? तर ही एक त्रिस्तरीय रचना आहे. सगळ्यात वर आहे NASALS म्हणजेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ज्याचे अध्यक्ष स्वतः भारताचे सरन्यायाधीश असतात. ते धोरणं ठरवतात. त्यांच्या खाली प्रत्येक राज्यात SLSA असतं आणि जिल्हा स्तरावर DLSA काम करतं. जसं आपण रामूच्या बाबतीत पाहिलं, हे DLSA थेट लोकांना वकील पुरवण्याचं काम करतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. न्याय मिळवण्यासाठी आणखी एक खूप प्रभावी मार्ग आहे, ज्याला आपण न्यायाचा द्रुतगती मार्ग किंवा जस्टिस हायवे असंही म्हणू शकतो. आणि ते म्हणजे लोक अदालत. लोक अदालत म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे न्यायालयाच्या बाहेर आपापसात सामंजस्याने कायदेशीर वाद मिटवले जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे खूप जलद आणि कमी खर्चात न्याय मिळतो. इतकंच नाही तर कोर्टात भरलेलं शुल्क सुद्धा परत मिळू शकतं. आणि याचा प्रभाव किती मोठा आहे हे या एका आकड्यावरून स्पष्ट होईल. फक्त 2023 या एका वर्षात राष्ट्रीय लोक अदालतीने तब्बल 5 कोटीहून अधिक प्रकरणं निकाली काढली. हो, 5 कोटी. हा आकडाच या प्रणालीच्या प्रचंड यशाबद्दल सगळं काही सांगून जातो. आता या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 1979 साली हुसेन आरा खातून विरुद्ध बिहार राज्य या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की मोफत कायदेशीर मदत हा एक मूलभूत अधिकार आहे. या एका निर्णयाने अनुच्छेद 39 ला खूप जास्त बळकटी दिली. चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात एकदा बघून घेऊया. तर बघा, या संपूर्ण व्यवस्थेचे 4 मुख्य स्तंभ आहेत. या प्रणालीचा आत्मा आहे अनुच्छेद 39 त्याला कायद्याचं स्वरूप देतो विधी सेवा कायदा 1987. ही व्यवस्था चालते नालसा, SLSA आणि DLSA च्या माध्यमातून. आणि जलद न्यायासाठीचा मार्ग आहे लोक अदालत. हे 4 घटक लक्षात ठेवायलाच हवेत. तर मग या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय? संविधानाने दिलेलं हे खूप शक्तिशाली वचन आहे. अर्थात आजही जनजागृती आणि अंमलबजावणीमध्ये बरीच आव्हानं आहेत. पण तरीही अनुच्छेद 39A हेच सुनिश्चित करतो की न्याय फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित नाही आणि आर्थिक परिस्थिती कोणाच्याही न्यायाच्या मार्गात अडथळा बनू नये. जय संविधान.